माइंडफुल राहणं खरंच किती इम्पॉर्टंट आहे. आपण सतत एकतर भूतकाळात रमत असतो, ज्याची या क्षणामध्ये काहीच गरज नाही. मुळात भूतकाळाला काहीच पॉवर नाही आहे, व्हॅल्यू नाही किंवा भविष्यकाळाचा विचार करत असतो. कारण भविष्यकाळ हा कधी येतच नाही. नेहमी जीवन हे प्रेझेंटमध्ये असतं. म्हणून तर त्याला गिफ्ट म्हटलं जातं. पण आपण सतत भूतकाळात किंवा भविष्यकाळात रममानत असतो. मग जर तुम्हाला माइंडफुलनेसची प्रॅक्टिस करायची असेल, म्हणजे जिथे आहात तिथे प्रेझेंट राहायचं असेल, तर तुम्हाला काही सवयी जाणीवपूर्वक अंगीकारल्या पाहिजे. या सवयींमध्ये 5 अशा इम्पॉर्टंट सवयी आहेत. जर तुम्ही त्याला दररोज प्रॅक्टिस केली तर तुम्ही इमिजिएटली माइंडफुलनेसमध्ये येता. सर्वात प्रथम आहे, स्वतःच्या बॉडीला स्कॅन करा. प्रत्येक अवयव कॉन्शियसली पहा. तुमच्या प्रत्येक अवयवांमध्ये कोणते सेन्सेशन क्रिएट होतात त्याला ऑब्झर्व करा. दुसरे आहे, तुम्ही जिथे आहात तिथे त्या एन्व्हायरमेंटला ऑब्झर्व करा कॉन्शियसली. तिसरी गोष्ट आहे, काउंट करा अप टू 10. चौथी गोष्ट आहे, तुम्ही जेव्हा जेवण करता तेव्हा माइंडफुल ईटिंग करा. म्हणजे तो घास घेत असताना, च्यू करत असताना प्रत्येक घासाची चव ओळखा. त्याने तुम्ही हळूहळू त्या प्रेझेंट मोमेंटमध्ये येता. आणि पाचवी सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे, शांततेची प्रॅक्टिस करा. यासाठी तुम्ही मेडिटेशनचा वापर करू शकता. या पाचही सवयींपैकी तुम्ही एकही सवय जर दररोज फॉलो केली तर तुम्ही इमिडिएटली हळूहळू माइंडफुलनेसमध्ये येतात. तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये कळवा की तुमची कोणती प्रॅक्टिस सुरू करणार आहात. तर अशाच युजफुल टिप्ससाठी भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.